पण हा ब्लॉग खूप वेगळा असणार आहे. म्हणजे खूप दिवस झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारा पाऊस पडतोय. खूप भागांमध्ये पुराची परिस्थिती आली आहे. त्यातलंच एक आमचं गाव जांभूळपाडा. आणि एक काळ असा होता 1990 साली, अशी एक काळी रात्र आमच्या जांभूळपाडा आणि माझं गाव करचुंडे आहे, तर त्या गावाने पाहिली आहे. त्यावेळेसची एक छोटीशी झलक आता आम्हाला परत एकदा बघायला मिळाली आहे. काही दिवस झाले मी माझ्या आई-बाबांशी कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. एक आठवडा झाला. हॅलो सगळ्यांना. मी आत्ता घरी आहे. त्याचं कारण वेगळं आहे. पण हा व्लॉग खूप वेगळा असणार आहे. तर मी त्या व्लॉगला सुरुवात करते पहिले. तर सगळ्यांचं खूप आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ह्या टॉपिकबद्दल मला बोलणं खूप आता गरजेचं वाटतं आहे, म्हणून मी आज बोलते आहे. मी घरी का आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगते, शेअर करते सगळं. पण आत्ता एक घटना घडली त्याबद्दल मला बोलायचं आहे. तर काही दिवस म्हणजे खूप दिवस झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारा पाऊस पडतोय. खूप भागांमध्ये पुराची परिस्थिती आली आहे. तर त्याबद्दल मला बोलायचं आहे. त्यातलंच एक आमचं गाव म्हणजे माझं माहेरचं जांभूळपाडा. तर तिकडे सुद्धा आत्ता पुराची परिस्थिती सगळी झाली. बऱ्यापैकी खूप गोष्टी चं नुकसान झालं आहे त्या गावामध्ये. आणि एक काळ असा होता 1990 साली, तिकडे तेव्हासुद्धा अशी एक काळी रात्र आमच्या जांभूळपाडा आणि माझं गाव करचुंडे आहे, तर त्या गावाने पाहिली आहे. त्यामुळे अ, हे सगळं पुन्हा एकदा एक छोटंसं त्या त्यावेळेसची एक छोटीशी झलक आता आम्हाला परत एकदा बघायला मिळाली आहे. काही दिवस झाले मी माझ्या आई-बाबांशी कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. एक आठवडा झाला. खूप दिवस झाले मी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, पण होत नव्हता. आमच्या गावातला एक दादा आहे, संदेश चव्हाण म्हणून, तर तो खोपोलीला गेलेला. तर त्याच्या थ्रू माझा कॉन्टॅक्ट झाला आणि मी त्याला म्हटलं की माझं फक्त आई-बाबांपर्यंत निरोप पोहोचव आणि मला तिथली परिस्थिती सांग की नक्की काय काय झालंय. पहिले मी सगळ्यांना घरामध्ये कॉल लावले, कोणालाही कॉल लावत नव्हता. कारण असं होतं की एवढा पूर आलेला, म्हणजे एवढं पाणी आलेलं की सगळे खांब आहेत ते पडलेले. मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओसुद्धा दाखवते. हे त्यांनीच, त्या संदेश दादांनी शूट केले. त्यांनी मला पाठवलेले सगळ्या व्हिडिओ. तर मी म्हटलं ठीक आहे, चला आता ॲटलिस्ट हे आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं. म्हणून त्याला मी विचारलं की आम्ही व्हिडिओ माझ्या ब्लॉगसाठी वापरते, मी वापरू का? तर तो बोलला ठीक आहे वापर. तर त्याचा मी व्हॉईस वापरूनच ह्या व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर पहिले मी सांगते तुम्हाला की माझं माहेर आहे पाली, जांभूळपाडा. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातलं हे जांभूळपाडा एक गाव आहे. तर तिथली मी लहानपणापासून आम्ही तिथेच राहतो. आमचं मूळ गाव हे तेच आहे. खूप जणांना वाटतं पाली आहे, तर पाली नाही आहे. जांभूळपाडा म्हणून गाव आहे. त्याच्या आतमध्ये खूप सारी गावं आहेत, तर त्यामध्ये एक आमचं गाव आहे. मी नव्हती जन्माला आली तेव्हा, 1990ला. बाबा खूप बऱ्यापैकी लहान होते, म्हणजे 4-5 वर्षांनी बाबांचं लग्न झालं आणि नंतर त्याच्या आधीची गोष्ट आहे. तर बाबा माझे नुकतेच गणपती आणि ह्या गोष्टी सगळं करत होते. तर तेव्हा त्यांना खूप नुकसान झालेलं. गणपती सगळे वाहून गेलेले. घरामध्ये अक्षरशः 1 फ्लोअरपर्यंत पाणी होतं. एवढं अख्ख्या त्या गावामध्ये पाणी होतं. जांभूळपाड्यामध्ये तर बरीच लोकं वाहून गेली. खूप नुकसान झालेलं तेव्हा. तर सेम परिस्थिती आत्ता आली आहे. रात्री तेव्हा अचानक रात्री पाणी आलेलं आणि लोकं अक्षरशः साखर झोपेत होती. तेव्हा हा पूर येऊन खूप माणसं मृत पावली होती. तर आजही ती गोष्ट अजून कोणीही विसरलेलं नाही आहे. सेम गोष्ट आत्ता घडली आहे. त्यामुळे थोडीशी मी घाबरलेली होती जेव्हा मला हे कळलं. आणि खरं तर तुम्हाला सांगू, मी न्यूज बघतच नाही. आणि जेव्हा इन्स्टाला हल्ली खूप जण टाकत असतात, खूप गोष्टी टाकत असतात. तर सध्या पुराच्या गोष्टी खूप यायला लागल्या आणि अचानक जांभूळपाडा, पाली हे सगळं मला दिसायला लागलं रील. आणि मी थोडीशी घाबरली तेव्हा. पण म्हणून मी आई, बाबा सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून झाला, पण सगळ्यांचे मोबाईल ऑफ झालेत. त्यामुळे कोणाशीच कॉन्टॅक्ट होऊ शकलो नाही. माझा भाऊ म्हणजे तुषार, तो सुदैवाने खोपोलीला होता. तर त्याच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला आणि त्याला मी सगळं विचारलं, घराची परिस्थिती सगळी काय आहे. तर तो बोलला की लाईट्स वगैरे सगळे गेलेत, पण बाकी सगळे सुखरूप आहेत. इवन जांभूळपाड्यातली लोकंसुद्धा सुखरूप आहेत सगळे. त्यामुळे अशी हानी काही झाली नाही आहे. पण खूप जणांची जे कंपाऊंड आहेत, काय गोष्टी आहेत, त्या सगळ्या वाहून गेल्यात. आणि तशी तोडफोड खूप झाली आहे. कारण पाण्याचा थोडासा झोत जास्त होता.
त्यामुळे पाहू शकता बघा किती पाणीच पाणी आपल्या मागे. हा बघा पाणीच पाणी. हा बघा हे आमचं घर आहे. आणि हा बघा आलेलं आहे पाणी पाणी. भूतो न भविष्यते असा बघा पाणी पाहू शकता तुम्ही. हा आमचा करचुंडला जाणारा पर्यायी मार्ग. जवळजवळ ना म्हटलं तर इथं जवळजवळ या रोडला 20 फुटी पाणी 20 फुटी पाण्याची उंची असू शकते. आणि आमचं मंदिर आहे जवळच. हे पाहू शकता हे 20 फुटी उंची पाणी. पूर्ण रस्ता पूर्ण ब्लॉक झालेला. पूर्ण पॉवरफुल पाणी. सगळे वाहतूक सेवा सगळे बंद आले. लाईट वगैरे सगळ्या गेलेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही. हे बघा पूर्ण पाणीच पाणी झालेलं. पूर्ण कंपाऊंडच्या पूर्ण पाणी. कमरे 20 ते 25 फूट पाणी उंचीचं असेल इथे. ही गोष्ट अशी परत झाली आहे ना, म्हणून खूप भीती वाटत होती मला. तर म्हटलं एक व्हिडिओ बनवावा. आणि हे तिकडचं माझं गाव आहे. तर ह्याच्या आधीसुद्धा मी जेव्हा शाळेत वगैरे जायची तेव्हासुद्धा पाणी भरपूर यायचं. आम्हाला अक्षरशः शाळेमध्ये अडकून राहायला लागायचं दिवस दिवस. कधी कधी तर संध्याकाळ झालेली असायची तरी आम्हाला घरी जाता यायचं नाही. हे सुद्धा प्रॉब्लेम व्हायचे आधी. आणि मग जेव्हा आम्ही जेव्हा शाळेत पोचलेलं असायचं तेव्हाच नेमकं पाणी भरपूर यायचं. मग आम्ही शाळेतच अडकून राहायचो. घरी असलो की काही टेन्शन नसायचं. पण आमच्या चारही दिशेने नदी आहे. त्यामुळे गावाच्या चारही दिशेने नदी असल्यामुळे सगळ्यांना अडकून राहावं लागतं जर असं पाणी आलं तर. आणि नशिबाने की आमची सगळ्यांची घरं जी आहेत ती उंचावर आहेत. त्यामुळे जास्त पाणी आत शिरलं नाही गावामध्ये. पण जामुळपाडा एकदम खाली असल्यामुळे तिथे पाणी शिरलं. तर चला हा मी आता व्हिडिओ इथे संपवते. ही अशी परिस्थिती कोणावर देव जाणे आणि येऊ नये अशीच माझी प्रार्थना असेल. बाकी सगळ्यांनी काळजी घ्या. पाऊस अजून खूप आहे. आज आठवडा पण नाही झाला पाऊस सुरू जाऊन. तर अजून खूप पाऊस बघायचा आहे आपल्याला. पण तरीसुद्धा हे सगळे दिवस सुखकर आणि छान जाऊ दे. पाऊस हा सगळ्यांना आवडतो. पण काही काही जणांच्या आठवणी अशा झाल्या की पाऊस थोडासा न आवडता होऊ शकतो. पण तसं देव करो आणि होऊ नये. आणि पाऊस एन्जॉय करायला मिळू देत एवढंच वाटतं. तर चला हा मी इथेच व्लॉग संपवते. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाकी काही नाही, काळजी घ्या. बाय बाय.